प्रमुख पाहुणे मान्य श्री गणेश भारती सर, मान्य श्री विवेक पेरड सर, क्रीडा क्षेत्रामधील त्यांचं योगदान आणि कामगिरी अत्यानंद होत आहे। एक असं व्यक्तिमत्व आहे माणसांची कमाई करणारे पैलवान। आपणास नुकताच राज्यस्तरीय शिवछत्रपती प्रेरणा पुराज, कुस्ती, योगा, मल्लखांब या खेळ प्रकारात निपुण असून आपण अनेक खेळाडू घडवलेले आहेत। कुस्तीमध्ये एक विद्यार्थी कुमार महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी आहे। असे प्रमुख पाहुणे लाभलेले पहिले व्यक्तिमत्व मान्य श्री गणेश भारती सर। संघर्ष जितका कठीण असेल तितकेच यश गौरवशाली असेल। चुका करणे हे वाईट नाही, पण चुकांमधून न शिकणे हे वाईट आहे। आपल्या चुकांवर मात करून यश खेचून आणणारे दुसरे व्यक्तिमत्व। एक आदर्श खेळाडू कसा असावा याचं जिवंत उदाहरण। एक राष्ट्रीय खेळाडू व 4 राज्यस्तरीय खेळाडू घडवलेले आहेत। असे दुसरे व्यक्तिमत्व म्हणजे मान्य श्री विवेक पेरड सर। विद्यालयाच्या क्रीडा महोत्सवास लाभलेल्या या 2 दिग्गज खेळाडूंचे प्रमुख पाहुण्यांचे आम्ही स्वागत करतो। त्यांचे मार्गदर्शन विद्यालयातील प्रत्येक खेळाडूच्या प्रगतीस मार्गदर्शक बनेल। मी स्पोर्ट्स प्लेअर आहे, त्यामुळे मला जास्त बोलता येत नाहीये, त्यामुळे सर्वांना क्रीडा महोत्सवाच्या मी शुभेच्छा देतो आणि सर्वांनी 100% देऊन हा खेळ खेळा की तुम्ही ज्यात तुम्हाला म्हणजे मन लागतं तुमचं त्या पद्धतीने तुम्ही खेळावं अशी माझी इच्छा आहे। आणि सर्वांनाच नंबर येईल असं काही नाही। ज्यांचा नंबर येईल त्यांच्यासाठी शुभेच्छा आणि ज्यांचा नंबर येणार नाही त्यांनी आत्तापासून सुरुवात करा आणि पुढल्या वर्षीसाठी तुम्ही प्रयत्न करा की माझा कसा पहिला नंबर येईल याच्यावर तुम्ही लक्ष द्या। त्याबद्दल मला या ठिकाणी पाहुणे म्हणून बोलवलं त्याबद्दल मी शाळेचे व सुका सरांचे मी आभार मानतो की त्यांनी मला म्हणजे एवढ्या मोठ्या पदावर पाहुणे म्हणून बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो। धन्यवाद। उपस्थित मान्यवर सर्व शिक्षकांचा अगदी मनापासून आभार आहे।
खरं तर सर आम्ही मैदानावरचे खेळाडू, शब्दांचा खेळ आम्हाला कधीच जमत नाही. त्याच्यामुळं अगोदर सांगून घेतो, जर काय चुकलं तर क्षमस्व. मी तुमच्यासारखाच समोर बसणारा विद्यार्थी. लहान असताना 5वी 6वीला शाळेत स्पर्धा असायच्या हिवाळी, ज्या आत्ता तुमच्या चालू आहेत. 2 रुपये भरले की एका स्पर्धेत सहभाग मिळाला. पण नंतर काय त्या 2 रुपयाचे लेमन गोळ्यात मिळाले, नंबर काय नाही. लहानपणापासून मला कुस्तीची आवड. आमचं गाव एकदम छोटं आहे मित्रांनो. 32 रायाजवळ सुरुल वजरडे म्हणून गाव आहे. गावाचं वैशिष्ट्य असं आहे, दारात खिलार आणि घरात पैलवान. कारण दुसरं काही पिकत नाही. डोंगर आहे, डोंगराला गावात आणि गावताला कुसळ. त्यामुळे आमच्या गावाकडं एकच नाद, दारात खिलारी बैल आणि घरात पैलवान. याविषयी दुसरा काही नाही. शाळेत खेळ म्हणला तर कोणाला व्हॉलीबॉल माहीत नाही, कुणालाही माहीत नाही. आर्चरी काय माहीत नाही, रायफल शूटिंग काय माहीत नाही. आज आपल्याकडे सगळ्या सुविधा आहेत. ज्यावेळेस गाव सोडलं त्यावेळेस जुदोकडे वळलो. कुस्तीला मी राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक युनिव्हर्सिटीला गेलो. जुदो नंतर परत कुराशकडे वळलो. कुराशचा मी राज्यस्तरीय कोणता नेटबॉल, फुटबॉल, हॉकी असेल, ओव्हरबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल, स्वतःपर्यंत मी 17 इव्हेंटची मी रेफरी केली. त्याचबरोबर मित्रांनो, मोबाईलच्या युगामध्ये ज्यावेळेस शिकवेल त्याच माहितीला तुम्हाला खाली काढायला सुद्धा वेळ लागत नाही. लक्षात ठेवा. तुम्ही या नोकऱ्या शोधा. अनेक खेळाडू आज नोकरीपासून वंचित आहेत. राज्य राष्ट्रीय पातळीवरती खेळलेले आमचा एक विद्यार्थी गेल्या वर्षी छत्रपती पुरस्कार मिळाला. 8 नॅशनल वर्ल्ड आहे, इंटरनॅशनल खेळ आहे. त्या मुलं मुली आल्या. कोल्हापुरात महाराष्ट्र हायस्कूलच्या समोर सुद्धा तायक्वांडोचा जिल्हा झाला. तिथल्या पण मी मॅचेस पाहिलेले आणि रत्नागिरीला विभाग मी पाहिला की तायक्वांडोचा खेळ तुमचा मी विभागापर्यंत बघितलाय. तरी सांगतो यश तुमच्या अतिशय जवळ आहे, फक्त त्याला गवसणी झाला. पुढील वाटचालीत शुभेच्छा देतो आणि मी माझे छोटेसे भाषण संपवतो. धन्यवाद. मार्गदर्शनाची काहीच गरज नाही आहे, कारण प्रमुख पाहुण्यांनी परीट सरांनी जे काही मार्गदर्शन केलेलं आहे आणि भारती सरांनी ते खूप महत्त्वाचं आहे. सर म्हणाले की आम्हाला शब्दांचा खेळ खेळता येत नाही, पण ज्या भावना असतात, ज्या साध्या असतात, ते खूप मनापर्यंत पोचतं सर. आणि तुम्ही जो मुलांना संदेश दिलेला आहे त्यातून मुलं प्रेरणा घेऊन आमची मुलं नक्कीच पुढे जातील ही आशा व्यक्त करतो. आणि आज आपण आमच्या या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तुम्हा दोघांचेही मनापासून आभार मानतो संस्थेच्या वतीने. तसेच आमच्या संस्थेचे संचालक दादा शिंदे सर हे इथं उपस्थित राहिले, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लागतं, त्याबद्दल दादांचं आणि शिंदे सरांचंही मनापासून आभार. तसेच आमच्या बालवाडीच्या विभाग प्रमुख शिरोळे मॅडम इथे उपस्थित आहेत, त्यांचेही मनापासून आभार. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आणण्याची धडपड जी केली सुतार सरांनी, त्यासाठी सुतार सरांचे मनापासून आभार. तसेच ओंकार सर हा कार्यक्रम हे उद्घाटन अगदी व्यवस्थित पार पडावं म्हणून सर्व स्टाफ जो राबत आहे त्यासाठी सर्व माझ्या स्टाफचे, माझ्या सर्व विद्यार्थ्यांचे, थोडक्यात या खेळाडूंचे मनापासून आभार. आणि हा उद्घाटनाचा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करते. यानंतर क्रीडा प्रतिज्ञा होईल आणि मग पुढं ग्राउंडचं उद्घाटन होईल. आम्ही अशी शपथ घेतो की आम्ही कौतुक शाळेचे विद्यार्थी सर्व शिक्षकांचा मान व आदर ठेवून त्यांचा शब्द हा आमच्यासाठी अंतिम असून त्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी व सिस्टीमचे आम्ही पालन करू.
शाळेच्या सर्व भौतिक सुविधांची व शैक्षणिक साहित्यांची याची खबरदारी घेऊ. शालेय जीवन जगत असताना 10वी पूर्ण होईपर्यंत तसेच मारहाण किंवा भांडण करणार नाही. सर्वांबरोबर सहकार्याची भावना ठेवू व शाळेच्या सर्व शिस्तींचे नियमांचे पालन करून शाळेचे नाव आर्थिक नुकसानीस आम्ही जबाबदार आहोत. 10वी पूर्ण होईपर्यंत आदर्श विद्यार्थी म्हणून बाहेर पडेल यासाठी आम्ही प्रयत्न करू. जय हिंद.